नमस्कार, श्री समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आता आपण माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्ही कुठून बोलत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आता चला तर आता आपण पालकची भाजी करूया. बहुतेक करून मुलांना पालकची भाजी आवडत नाही, परंतु ही आठवड्यातून आपल्याला एकदा पालक किंवा कुठलीही पालेभाजी आपल्याला अवश्य खायची आहे. तर आता मी पालेभाजी आहे आपण कधीही अगोदर चिरायच्या नाही आहे. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुवून घेतल्यानंतरच मग ती पालकची भाजी आपल्याला शिजायला टाकायची आहे. आणि बरेचसे मुलं आता आपल्याला पालक नको म्हणतात, परंतु पालक कसा चांगला होईल म्हणजे आपण चविष्ट पण लागेल आणि चांगलं पण लागेल. आता मी काय करणार आहे, छानपैकी धुवून घेतला आहे तर तो चिरून घ्यायचा. मी चिरून घेत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आपल्याला म्हणजे स्त्रियांनी हे सर्व मुलांनी सुद्धा खाल्लं तर वाढीसाठी खूप चांगला असतो पालक. हा अवश्य खाल्ला पाहिजे. तर तो चविष्ट आणि छान होण्यासाठी मुलांना आवडेल. आपण काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस पालकची भाजी करतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिरवी मिरची आणि थोडं खोबऱ्याचा तुकडा टाकायचा आहे. आणि त्याच्यामुळं पालकची भाजी ते बारीक केल्यानंतर थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडं जाड शेंगदाण्याचं पीठ आपण जर ते त्याच्यामध्ये टाकलं तर भाजी भात चविष्ट होते. आणि खूप पातळ पण करायची नाही, थोडीशी घट्ट करायची आहे. बघा तुम्ही ही ह्या पद्धतीने मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे तुम्ही करून पहा. मुलं हे अजून तुम्हाला मागतील, कारण ही पालेभाजी आठवड्यातून एकदा आपल्याला खायची आहे. आणि कडधान्य हे दोनदा खायचे आहे. आणि फळभाज्या हे आपण रोज नित्यनेमाने खाल्ल्या तरी खूप चांगलं असतं. परंतु आपल्याला रोज सकाळी गोड शेंगदाण्याचा लाडू हा खायला पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी स्त्रियांनी हे लक्ष दिलंच पाहिजे आपल्या असं तब्येतीकडे. आणि रोज सकाळी उठल्यावर आपल्याला संध्याकाळी आपण ब्रश करून झोपतो त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्याची जी लाळ आहे ती आपल्या डोळ्यांना खूप चांगली असते, ती लावायची आहे. आणि कोमट पाणी आहे 2 ग्लास जरी तुम्ही पिले तर आपलं आरोग्य हे कुठल्याही प्रकारचे आपल्याला औषध वगैरे घ्यायची गरज पडत नाही. हे पहा, आता गृहिणी जे आहे आपण स्वयंपाक केल्यानंतर आपण काय करतात, कोणी जास्त स्वयंपाक केल्यानंतर प्रत्येक जणीला कंटाळा येतो, परंतु तसं कधी करायचं नाही. आपण ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे सगळं आवरून म्हणजे आपलं तेवढंच म्हणजे आपलं अन्नपचन सुद्धा होतं. आपण जेवण केल्यानंतर सगळं आवरून घेतो आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. आणि पोळ्या करताना वगैरे कुठल्या प्रकारचं मशीन वगैरे वापरायचं नाही, आपल्या हातानेच करायचं, कारण आपल्या स्नायूंचा सुद्धा आपला व्यायाम होत असतो. याप्रमाणे जर आपण नित्यनेमाने जर आपल्या स्वतःची काळजी घेतली म्हणजे आपण सर्व फॅमिलीची सुद्धा काळजी घेऊ शकतो. चला तर मी पालकची भाजी शिजायला टाकते. आता 8:30ला डबा द्यायचा आहे. आता मी प्रथम पालकची भाजी शिजायला टाकते. एकीकडे पालकची भाजी शिजते तोपर्यंत मी पालक आपल्या रक्ताची कमतरता राहत नाही, खूप छान असेल. तर तुम्हाला जर कुठल्या प्रकारच्या अडचणी येत असेल किंवा आरोग्यासाठी पोटाची चरबी वगैरे कमी करण्यासाठी मी सकाळी योगा करत असते. तर तुम्ही प्लीज म्हणजे लाईव्ह येत जा. मी सकाळी 6:30 ते 7:30पर्यंत लाईव्ह येत असते. आणि योगा हा सगळं काम बाजूला ठेवून आपल्याला योगा हा केलाच पाहिजे. आणि मंडूकासन हे कंपल्सरी आपण केलंच पाहिजे. जेव्हा आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला डायबिटीज होऊ नाही किंवा त्यांना झाला असेल किंवा आपल्या मुलांना सुद्धा मंडूकासन करायला सांगायचं आहे. तर माझ्या लिंक बॉक्समध्ये आहे दिलं मी, म्हणजे माझा जे योगाची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सर्व म्हणजे पाठवलेलं आहे. तुम्ही सुद्धा रोज योगा हा नित्यनेमाने केलाच पाहिजे.
म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतल्यानंतर मग आपल्या घरातली सर्वांची आपण काळजी घेत असतो. आता आपल्या केसांसाठी आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल शॅम्पू वापरायचं नाही. तरी पहा माझे अजून केस काळे आहे. मी रोज आवळा खात असते आणि आपण आवळा हा ज्या दिवशी सीझन वाईज आवळा असेल तर आपण त्याचं लोणचं सुद्धा करू शकतो. लोणचं करायचं किंवा आपण मोर आवळा करायचा, रोज एक मोर आवळा खायचा. आता सीझन चालू आहे तर आपण एक मोर आवळा एक आवळा, कढीपत्ताची एक फांदी आणि थोडंसं अद्रक हे जर मिक्सरमधून करून आपण रोज म्हणजे त्याचं आता नाही त्याच्यामध्ये जोपर्यंत आवळे आहे तोपर्यंत आपण ते सेवन करायचं आहे, जे ज्यूस त्याचं. कुठल्याही प्रकारची तक्रार आपल्याला केसांविषयी येणार नाही. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. थोडं खोबरं मी आता किसून घेते. सो भाजी आपल्याला थोडंसं खोबऱ्याचं त्याचं टाकायचं आहे. भाजी सुरू झालेली आहे. मी पटकन करून घेते, वेळ लागत आहे. आपण लसणाची पेस्ट, अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती आपण आधी कधीही आणू नका. कारण आपण अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती आपण जर बारीक करून ठेवली थोड्या दिवसात ती खराब होते. तर 70% अद्रक लसूण असतं त्याच्यामध्ये आणि बाकीचे टक्के जे 30-20% जे असतात ते केमिकल्स असतं. मग आपल्या आरोग्याला ती चांगलं नसतं. आता सर्रास आपल्या याच्यामध्ये हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ते कारण त्यांना टाईम नसतो ते पेस्ट वापरत असतात. तर ते केमिकल्स असतं, आपल्या पोटामध्ये जातं, रंग वगैरे असतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो घरी अद्रक हे नवीन ताजंच करून हे करायचं असतं, वापरायचं असतं. जास्त वापरायचं नाही. पेस्ट अशी घरी आपण बनवून ठेवायची नाही. आपण आपलं ताजी बनवून करू शकतो. 2-3 दिवस जरी 2-3 दिवसाची असेल तर ठीक आहे, पण जास्त दिवसाची वापरायची नाही आपल्याला. मस्त वापरून आलेला आहे ते. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. उगाची विकाशी हे पडू दे, स्वय अंतरी स्वामी शक्ती करू दे. कोण आहे? एक मिनिट. बर
पावची भेटवशी बरी हे पळू स्वयंतरी स्वामी शक्ती जगी जन्म मृत्यू असे खेळ यांचा असे त्यांचा. भाजी शिजली, आता चपात्या करून घेते मी पटकनी. गाडीमध्ये शेलाची ताई आली होती, त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागलं. थोडी जास्त नाही शिजायची, छान शिजली. आता थोडी थंड होऊन घेते. काढून घेते. मस्त छान शिजली, वाफली आहे. आता ती मी मिक्सरमधून काढून घेते. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ना आपल्याला काढायच्या टायमाला आपण ना थोडं त्याचं म्हणजे डाळीचं पीठ टाकून काढायचं, म्हणजे आपल्याला गोळटोळ्या होणार नाही डाळीच्या पिठाचा. पण आता थोडं मी याच्यावर थोडं थंड पाणी टाकते, म्हणजे मिक्सर खराब नाही होणार. आणि कधी पण आपण कणिक ज्यावेळेस आपण कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला 3 बोटं हे आवश्यक लावायचे आहे. कारण आणि मग त्यांना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचं आणि असा जो मंत्र आहे 3 वेळा म्हणायचा आहे. जय सियाराम जय सियाराम संकट मोचन कृपायमान. हा मंत्र आपण अवश्य म्हटला पाहिजे. आणि आपल्या तोंडामध्ये हे नामस्मरण हे कायम आलं पाहिजे. कारण आपल्या मुलांच्या म्हणजे आपण जे अन्न म्हणजे जेवण जेवतो, अन्न खातो, त्याचे सगळं म्हणजे त्यात जे आहे ते सगळं आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी येत राहते. कुठल्या प्रकारचे विचार आपल्या मनात आणायचे नाही. तर आता मी छान हिरवी मिरची आणि ते छान बारीक झालेलं आहे ते मी काढून घेत आहे. त्याच्यामध्ये आता मस्त काढून घेत आहे. जास्त शिजवायची नाही भाजी. आणि पालकची भाजीचं असं एक आहे की आपण जी भाजी केल्यानंतर ती दोनदा आपल्याला गरम करायची नाही, कारण त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे व्हिटॅमिनसुद्धा निघून जातात. आणि दुसरं असं ती आरोग्यासाठी चांगली नसते. त्याच्यामुळे आपण एकदा पालकची भाजी केल्यानंतर आपण ज्यावेळेस प्रत्येक आपण जेवण करायला घेतो त्यावेळेस गरम करतो. ती गरम करायची नाही. सिक्रेट्स तुम्हाला मी आज सांगत आहे आयुर्वेदानुसार. कारण कधीही ज्या दोनदा आपण गरम करायची भाजी. आता आपल्याला थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आहे. आपल्याला मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं. झाली बारीक भाजी. शक्यतो करून मी लोखंडाचा तवा वापरत असते. त्याने आयर्न भेटत असतं आपल्या शरीराला. तवा ठेवल्यानंतर आपल्याला कधी पण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने आपल्या घरामध्ये वाढी वगैरे होत नाही. आता मी फोडणी देते. आता एकीकडे मी ठेवलं आहे भाजी वगैरे. तोपर्यंत आपलं जिथं मीठ टाकलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे जो तव्याचा तो दोष आहे आपला तो लागत नाही ना. पहिली पोळी शक्यतो आपण गायला देत आहे. पोळ्या करून घेते मी आता मस्तपैकी.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तेलाचं प्रमाण कधी थोडं ठेवायचं, जास्त नाही. त्याच्यात आता आपल्याला मोहरी टाकायची आहे. तर मग अशी ते बारीक करून घेतलं आहे. लसूण, खोबरं, शक्यतो जर्मनचे म्हणजे असं अल्युमिनियमची भांडी वापरत नाही. हे कॉपरचं आहे, खालून कॉपर आहे आणि स्टील आहे. त्याच्यामुळे कारण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते पाणी जे आहे ते पाण्याला टाकून द्यायचं. ते बटन टाकते, भाजी टाकून टाकते त्याच्यामध्ये. भाजी शिजल्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता भाजी शिजते तोपर्यंत आता पोळ्या करून घेणार आहे. तुम्ही थोडासा कांदा लसूण मसाला टाकू शकता चवीसाठी. मी पोळ्या करून घेते. आपल्याला पहिली पोळी जी आहे ही गायला द्यायची आहे. कारण पळपटाचे दोष असतात किंवा तव्याचे दोष असतात किंवा आपल्या हाताचे काही दोष असतात ते नाहीसे होतात. तर आपण पहिली पोळी जी आहे ती पहिली गायला द्यायची आहे. आता मुलं चॉकलेट गोळ्या आपल्याला मागतातच आहे, परंतु मी तुम्हाला आले पाकाची जी गोळी आहे ती मी करणार आहे. त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे, नक्की तुम्ही लिंकमध्ये पहा. कारण मुलं चॉकलेट गोळ्या मागतात त्याचे मी कप होतो, परंतु अद्रक, काळी मिरी जी आहे ती सर्दी खोकला सुद्धा होणार नाही आपल्याला. तुम्ही अवश्य माझा व्हिडिओ बघा. आता सकाळी आपण रोज उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी पितो आपण, परंतु आपण काही खायच्या अगोदर आपल्याला प्रथम आपल्याला पांढरे तीळ ही रोज खायची आहे. त्यामुळे आपले जे हाड आहे ते हाडांसाठी आपल्याला खूप चांगले आहे. थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे अवश्य खा. आणि काळे तीळ तर सर्वात चांगले. काळे तिळाने दात जे आपण संध्याकाळी ज्यांना दातांचा त्रास असेल त्यांनी संध्याकाळी काळे तीळ जे आहे ते काळे तीळ चावून खायचे आणि वरतून कोमट पाणी प्यायचं. त्याच्याने सुद्धा आपल्या दातांचं आरोग्य चांगलं राहतं. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं. आणि मिठाच्या डब्यामध्ये यस 8:25 झालेला आहे. मिस्टरांचा डबा 8:30ला यायचा आहे, 5 मिनिट राहिलेला आहे. आता मी पटकन गोळ्या करून येणार आहे पटापट. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य तुमचं नाव सांगा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. तुम्हाला काही अडचणी आल्या असेल तर
ज्यांची पोटाची चरबी वाढलेली असेल किंवा ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी अवश्य माझा व्हिडिओ नक्की बघा. जास्त शिजवायची नाही आपल्याला भाजी. स्वयं अंतरी स्वामी शक्ती करू जगी जन्म असे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. अल्युमिनियमच्या तव्यामध्ये कसं तेल लावल्यानंतर जो थोडासा खराब होत असतो, घासायला खूप त्रास होतो. तसं लोखंडाच्या तव्याचं तसं नसतं. लोखंडाचा तवा सगळ्यात चांगला असतो. आपण शक्यतो करून लोखंडी किंवा असे कॉपरचा असणाराच वापरायचा. जेवढं आपण लोखंडाची मदत करू तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि जास्त आपल्याला आपल्याला कुठली पण आता समजा पालेभाजी काय त्यात थोडासा आपल्याला हिंग टाकायचा. हिंगाचा तडका द्यायचा, त्याच्यामुळं आपली भाजी पण खूप छान होत असते. दादा किती वाजले बघ रे, दादा किती वाजले? 8:30 वाजले. 8:30 झाले. छान पोळी घे मस्त फुटली तांब. श्री स्वामी समर्थ नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकत राहणार आहे आणि योगाचे सुद्धा. गॅस मिडियमवर ठेवायचा आहे. तुम्ही रोज रात्री झोपताना तुमच्या डोळ्याला त्रास असेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण जे आहे त्रिफळा चूर्ण 1 चमचा पाण्यात टाकून कोमट पाण्यात टाकून तुम्ही जर नित्यनेमाने रोज पिले तर आपले आरोग्य सुद्धा चांगलं राहील. पोट पण साफ होईल, डोळ्याची कांती सुद्धा होईल आणि पोटाच्या प्रत्येक आजाराला तुम्ही कंटिन्यू 6 महिने त्रिफळा चूर्ण जर तुम्ही रात्री झोपताना छोटे चहाचे चमचे 1 तास प्रथम आपल्याला 1 चमचा आणि नंतर 2 चमचे सवय लावायची आहे. पोट पण तुमचं साफ होईल आणि तुमच्या पोटात म्हणजे पोटात गॅसेस वगैरे अम्लपित्त सुद्धा होणार नाही. तुम्ही हे नित्यनेमाने करायचं रात्रभर. आणि दुसरं असं की आपलं गावठी तूप आहे घरी बनवलेलं, त्याच्यामध्ये गावठी तूप आपण 50 ग्राम घेतलं, त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्णाचे 3 चमचे टाकायचे आणि रोज आणि त्यात 7 बदाम टाकायचे आणि केशर थोडंसं टाकायचं. ते रोज उन्हात ठेवायचं. रोज उन्हात ठेवल्यानंतर मग ते आपल्या नाभीमध्ये सोडायचं. रोज रोज नित्यनेमाने 2 टाईम. ते आपण आपले जे बर्ड्स असतात त्या बर्ड्सच्या साह्याने आपण सोडल्यानंतर बोटाने आपण मालिश करायची. तर आपल्या आपण जे तूप खातो त्याने आपली चरबी वाढते, परंतु जे आपण नाभीमधून टाकल्यानंतर आपलं प्रत्येक आवायला जातं, डोळ्याची नजर चांगली होते, हाडं चांगले होतात. तुम्ही हे नक्की करा. आणि रोज रात्री झोपताना आणि अंघोळ केल्यानंतर 2 टाईम आपल्याला ते नाभीमध्ये सोडायचे आहे. तर चला आता आपण उद्या पण भेटूया. आता जर मला टिफिन भरायचं आहे, सुरुवात झाली. नमस्कार. परत आपण उद्या भेटूया. नमस्कार.